लाडकी बहीण ही वेदनेपोटी समस्यापोटी आलेली योजना नाही. लाडकी बहीण हे सत्तेपोटी आलेली योजना आहे. आणि सत्ता आणि सत्तेसाठी आलेल्या योजनेमध्ये लाडकी बहीण कधीच आम्ही सांगतोय अनाथ झालेली अशी अवस्था आहे. सोयाबीनचे भाव पडले, कापसाचे भाव पडले, एका क्विंटल मागं 3-3 हजार रुपये कमी येत आहे. लाडकी बहिणीच्या लाडका भाऊ मारल्या जातं, हातात राखी बांधायला भाऊच राहणार नाही अशी व्यवस्था करण्याचा धोरण आहे. आणि लाडकी बहिणीचा नारा मारत असेल तर या करंट्यांना काय म्हणावं आपण. लाडकी बहीण योजनेचं 30 लाख महिला अपात्र महिला आहेत, त्यांनी देखील निवडणुकीच्या पूर्वी जो आहे तो लाभ घेतला. 30 लाख महिला आकडेवारी येते. कसं आहे, त्यांनी मतं मारले ना, आता लाभ कसा काढता येईल. 1 महिना 4 महिने अगोदर तुम्ही जाहीर करता आणि मला वाटते 1 कोटीच्या वरते लाभार्थी निवड होते, त्याला महिना सुरू होते, ॲडव्हान्स पैसे दिले जाते. लाज नाही वाटत का सरकारला थोडी तरी. इथं दिव्यांगाला पगार सुरू करायसाठी 2 वर्ष जाते, पगार सुरू नाही होत. त्याला 2 पाय नाही आहे, 4 महिने झाले पगार नाही आहे. जो MRGS मध्ये तुम्ही कधी बातम्या नाही दाखवत, बिलकुल दाखवत नाही. मी तर मीडिया इतका सांगतोय तर एक संपादक म्हणत होते, खबर जो आती है तो पहले आती थी, बाद में बिकती थी पेपर. अभी पहले बिकता है और बाद में छापता है. 4 महिने झाले या राज्यातल्या MRGSच्या मजुरांना पगार नाही आहे, त्याचं मानधन नाही भेटलं. आहे न्यूज? एक न्यूज नाही आहे तुमची. 4 महिन्यापासून एखाद्या खंतीवर MRGSवर काम करणाऱ्या मजुराच्या घरी पगार भेटत नसेल तर कसा खात असेल. एक बातमी नाही आहे. लाज वाटायला पाहिजे या सरकारले की लाडक्या बहिणी ॲडव्हान्समध्ये पैसे देता आणि काम करणाऱ्या मजूर कष्ट करणाऱ्याला तुम्ही 4-4 महिने पैसे देत नाही, बातमी होत नाही. ते म्हणताना सिस्टीम ही बदल गई आहे, सिस्टीममध्ये दोष आहे.